मराठ्यांची एकीची भीती आहे आणि मराठ्यांच्या मताची भीती नाही. त्याच्यामुळे यावेळेस मताची भीती वाढली पाहिजे. इतकं ताकदीनं पाडा की त्याच्या घरातलं 4-5 पिढ्या कोणी उभा नाही राहिलं पाहिजे, इतक्या ताकदीनं पाडा. अंतरवालीजवळच एक 2-4 किलोमीटरवरती मतदानाचे केंद्र आहे. शहागड आणि शहागडच्याच अंतर्गत गोरी गांधारी तिथं ग्रामपंचायत अंतर्गत मतदान आहे. तिथं करायचं कारण लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे आणि आपण ते आपण मतदान केलं पाहिजे. मराठा समाजालाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी 100% मतदान करा, कारण मतदान आपण केलं पाहिजे. आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे हा मोठा. कारण काय आपल्याला खूप विरोध झालेला आहे, आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आम्ही 6-7 महिने मोठं आंदोलन केलेलं आहे. आम्हाला काय सुखासुखी कोणी दिलेलं नाही. खूप आम्हाला जीव जाळायला लागला. हजारो पोरांवर केसेस झाल्या, शेकडो पोरांचे आमचे बलिदानं गेलेले आहेत. करोडो मराठा समाज माता मावल्यासह रस्त्यावर आलेले. तरी सरकारनं मनविश्वासी दखल नाही घेतली. माता मावल्या राज्यातल्या रस्त्यावर येत असताना सरकारला हे वाईट वाटायला पाहिजे होतं की माता मावल्या बारीक लेकराचं रस्त्यावर आल्यात, आपण दिलं पाहिजे. नाही दिलं, परंतु आम्हाला त्रास झाला, ठीक आहे. परंतु आमचं आता आम्ही सांगताना समाजाला सांगितलेलं की ज्याला पाडायचं त्याला पाडा. मी यावेळेस मालक मात्र समाज मी नाही आहे. मी या निवडणुकीत नाही. त्यामुळं समाजाच्या हातात निवडणूक आहे. पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावाचं काही नाही. आम्ही एका पक्ष उभा केलेला नाही राज्यात, एकसुद्धा राज्यातही नाही आणि कोणाला पाठिंबा पण दिला नाही. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, पण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबीची एकच या कायद्याच्या बाजूने जो आहे त्याला ही मदत करा, सहकार्य करा असं सांगितलेलं आहे. कारण यावेळेस मत वायाला नाही घालायचं. मराठ्यांची एकीची भीती आहे आणि मराठ्यांच्या मताची भीती नाही. त्याच्यामुळे यावेळेस मताची भीती वाढली पाहिजे. इतकं ताकदीनं पाडा की त्याच्या घरातलं 4-5 पिढ्या कोणी उभा नाही राहिलं पाहिजे, इतक्या ताकदीनं पाडा. एकजुटीनं सगळ्यांनी मतदान करा. आता गोड बोलतील आम्ही जातीवादी नाहीत, अमुक तमुक. काही आपलेसुद्धा म्हणतील आम्ही तुमचा विकास करू, ते करू. आपले नाही, तुपले नाही, कोणीच कोणाचा नाही. यांनी कुणीच आपलं चांगलं केलं नाही. महायुती असो, महाविकास आघाडी असो, हे सगळेच सारखे आहेत. त्यांनी सगळ्यांनीच आपलं वाटोळं केलं आहे. करा, पण आता नावीला जे मी याच्यात नाही आहे. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा. महाविकास आघाडीला करा, नाही तर महायुतीला करा, कोणाला करा. फक्त सगळ्या स्वरांच्या अंमलबजावणीच्या बाजूने असणाऱ्याला आपण सहकार्य करा. मराठा आणि कुणबी एकच आहे, याच्या बाजूने असणाऱ्याला सहकार्य करा. पण असं ताकदीनं पाडा की तुमच्या मताची किंमत कळाली पाहिजे. कोणालाही पाडा. जर यांनी नाही दिलं, 4 जूनपासून मी पुन्हा माझी जीवाची बाजी लावली. मी आमरण उपोषण करणार 6 जूनपर्यंत नाही दिलं तर 8 जूनला नारायणगडावरती मोठी मराठ्यांची 6 करोड मराठी 900 करोड सभा आहे. माझी तब्येत साथ देत नाही आहे. मला आमरण उपोषणाला लई केल्यामुळं तरीही मी माझ्या जातीला कधी दगाफट्टा करणार नाही आणि जातीच्या पोराला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. तुमची पसंती कोणाला असणार आहे? पसंतीला की नाहीच, कुणी काय पसंती, सगळं वाटोळं करून टाकलं यांनी आमचं. पण काय लोकशाहीचा हक्क आहे, तो आपण बजावलाच पाहिजे. हा मोठा उत्सव आहे, हे मतदान केलंच पाहिजे. म्हणून चाललं नसतं, आमचं कुणीच चांगलं केलेलं नाही. पण मी ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, मी पुन्हा आंदोलन उभा करून 4 जूनच्या नंतर पुन्हा मराठा समाजाला न्याय मिळणार. मी हटत नाही, मी मेलो तरी हटत नाही. आता माझं शरीर ठरेल साथ देत नाही मला, काय केलं खूप त्रास आहे मला. तरी मी चेहऱ्यावर दाखवत नाही की माझा समाज खूप मग भावनिक होतो, त्यांना लई वाईट वाटतं. मी तरी चांगला असल्यासारखं दाखवतो. माझे पूर्ण हाडकं पण दुखते, सगळं अंग दुखतं. कधी माझं अंग गरम होतं तर कधी गार पण होतं. एवढे माझे हाल आहेत. माझे शरीर मला कसलंच साथ देत नव्हतं, तरी मी रस्त्यावर होतो. मी मरायला भेट नाही आहे. समाजाने काळजी करायची गरज नाही. फक्त एकजूट राहा, एवढी माझी तुम्हाला जोडून विनंती आहे. यावेळी ज्याला करायचं त्याला मतदान करा. मी हटत नाही, मी खंबीर आहे तुम्हाला आरक्षण देण्यासाठी. फक्त आशीर्वाद आणि साथ माझ्या पाठीशी ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.